महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर आपल्या कृषी विभागाचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे, कारण की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे, असं स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाचे मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी सांगितले आहे। या दोघांच्या हस्ते आता हा हप्ता वितरित होणार आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये आता या जिल्ह्याची यादी त्यांनी निवडलेली आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये जर तुमचा जिल्हा आला तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अतिशय भाग्यवान असणार आहात, कारण की तुमचा जिल्हा पहिल्याच यादीमध्ये येणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमचा जिल्हा जर पहिल्या यादीमध्ये आला तर शेतकरी बांधवांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, कोणते शेतकरी अपात्र ठरणार आहेत आणि सर्व शेतकऱ्यांना पात्र होण्यासाठी कोणते काम करायचे आहेत। त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। आणि आता तुम्ही जर म्हणत असाल की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता कसं काय देणार, तर शेतकरी बांधवांनो एक लक्षात घ्या, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला महाराष्ट्र शासनाकडून अगदीच जास्त दिवस विलंब झालेला आहे आणि तेच विलंब लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने आणि आपल्या कृषी विभागाने लक्षात घेतलेला आहे की सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता जमा करू, म्हणजेच की शेतकरी देखील खुश पाहायला मिळतील। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी गेले कित्येक दिवस महाराष्ट्र शासनावर आपल्याला नाराज पाहायला मिळत होते। आपण त्यांच्यामध्ये चर्चा देखील पाहत होतो, अनेक चर्चा ते करत होते, त्यांनी अनेक अपडेट ऐकल्या, अनेक अपडेट त्यांना पाहायला मिळाले, त्यातली एकही अपडेट त्यांनी खरी ठरली नाही, म्हणजेच की सोशल मीडियावरती अपडेट पाहत होते परंतु त्यांना एकही अपडेट खरी वाटली नाही आणि ती खरीही नव्हती। परंतु शेतकरी बांधवांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जर एकदा शब्द दिला तर तो शब्द खरा असतो आणि आता त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक देखील घेतली होती आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि आता हा निर्णय खरा असणार आहे। त्यासाठी शेतकरी बांधवांनो आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय कडक अटी लागू केल्या आहेत यावेळेस, कारण की त्यांना शेतकरी वगळायचे आहेत। जो शेतकरी या नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचा लाभ घेईल त्या शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांना हप्त्याचा लाभ पाहिजे असेल त्या शेतकऱ्यांना देखील या अटीचं पुरेपूर पालन करणं अतिशय आवश्यक असणार आहे। जो शेतकरी या अटीचं नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो या अटीचं व नियमाचं पालन करणं तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। जो शेतकरी या अटीचं नियमाचं पालन करणार नाही अशा शेतकऱ्यांना थेट या योजनेपासून वगळण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो तुम्ही म्हणाल की फक्त याच हप्त्यासाठी वगळण्यात येणार असेल तर काही हरकत नाही, परंतु शेतकरी बांधवांनो भविष्यात देखील म्हणजे इथून पुढे तुम्हाला कोणताही हप्ता येणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाने आता या 10 जिल्ह्याची यादी तयार केली आहे। या 10 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा आला तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला खुशीचा ठिकाणा राहणार नाही। तर शेतकरी बांधवांना आपण पाहूयात महाराष्ट्र शासनाने कोणत्या 10 जिल्ह्याची यादी ही जाहीर केलेली आहे आणि या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला जिल्हा आहे नाशिक। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी असणार आहे। शेतकरी बांधवांनो नाशिक जिल्ह्यातून तुम्ही असाल, तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी असणार आहे। तुमच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि 10व्या हप्त्याचे 2 असे 4,000 रुपये आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे। त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे। आता तुमच्या खात्यामध्ये देखील 4,000 रुपये जमा होणार आहेत। त्याचबरोबर दुसरा जिल्हा आहे नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे। तुमच्या खात्यामध्ये देखील आता 4,000 रुपये एवढी जमा होणार आहे। आणि चौथा जिल्हा आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी बांधवांनो तुम्ही अतिशय भाग्यवान आहात, तुमच्या जिल्ह्याचा देखील नंबर या यादीमध्ये लागलेला आहे। त्यानंतर 5वा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल आणि तुम्ही अगदी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी आता धमाका ऑफर आहे, म्हणजेच की महाराष्ट्र शासनाने धमाका आणलेला आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता 10वा हप्ता हा वितरित होणार आहे।
त्यानंतर जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून असाल, तिथं राहून शेती करत असाल तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये देखील आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2 आणि 10व्या हप्त्याचे 2 असे 4,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून शेती करत असाल तर आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे आणि तुमच्या खात्यामध्ये देखील आता 2,000 आणि त्याचबरोबर 10व्या हप्त्याचे 2,000 असे 4,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर बीड जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल, तिथं राहून तुम्ही शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेची अगदी मनापासून प्रतीक्षा करत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये एवढी रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांनो, जिल्हा आहे लातूर जिल्ह्यातील शेतकरी असाल, तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय आनंदाची बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एवढी रक्कम आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, होणार आहे आणि आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये पाहायला मिळणार आहेत. त्यानंतर जिल्हा परभणीतील तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही अगदी नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी नमोचा 9वा हप्ता हा 10वा हप्ता घेऊन आलेला आहे आणि तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी असणार आहे. तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी असाल, तिथले रहिवासी असाल, पारंपरिक शेतकरी असाल, तुम्ही तिथं राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी देखील अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. तुमच्या खात्यामध्ये आता 4,000 रुपये एवढी रक्कम थेट जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या जिल्ह्याची यादी पहिल्या टप्प्यामध्ये जाहीर केलेली आहे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्यांचा या टप्प्यामध्ये जिल्हा आलेला नाही अशा शेतकऱ्यांनी घाबरून जायची गरज नाही. तुमचा जिल्हा देखील दुसऱ्या यादीमध्ये येणार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या यादीमध्ये तुमचा जिल्हा येणार आहे. डीबीटीच्या मार्फत आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होणार आहेत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता महाराष्ट्र शासनाने जिल्ह्याचे 3 टप्पे केलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्याला शक्य होत नाही डीबीटीच्या मार्फत, त्यासाठी शेतकरी बांधवांना आता या जिल्ह्याच्या यादीचा टप्पा केलेला आहे आणि आता राहिलेल्या शेतकऱ्यांचा जिल्हा आता दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचा जिल्हा जर या यादीमध्ये आलेला असेल तर तुम्हाला आता महाराष्ट्र शासनाने सांगितलेले कामं करायचे आहेत, अटी व नियमाचं पालन करायचे आहेत. त्या अटी आपण सविस्तर पाहू. शेतकरी बांधवांनो, सर्वात पहिली अट ही महाराष्ट्र शासनाने लावलेली आहे, फार्मर आयडी असणे. ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्याची फार्मर आयडी नाही अशा शेतकऱ्यांना मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे महाराष्ट्र शासनाने सविस्तरपणे सांगितलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, तुमची फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जा आणि फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ व्हायला कोणतीही अडचण येणार नाही आणि थेट तुम्हाला आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10व्या हप्त्याचे 2,000 आणि 4,000 रुपये मिळून जातील. त्याचबरोबर दुसरी अट आहे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यासाठी शेतकरी बांधवांनो, तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर बँकेकडे धाव घ्या आणि लवकरात लवकर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नमोच्या 9व्या हप्त्याबरोबर 10व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये मिळतील आणि 4,000 रुपये रक्कम तुमच्या थेट खात्यामध्ये जमा होईल. तर शेतकरी मित्रांनो, एवढ्या दिवस आपण नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहिली आणि आता 10वा हप्ता देखील त्याच्यासोबत येणार आहे आणि आपल्याला जर या योजनेचा लाभ होणार नसेल फक्त आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तर याच्यामध्ये कोणतंही तथ्य होणार नाही. तर लवकरात लवकर जाऊन तुम्ही आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. त्याचबरोबर दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे. त्याचबरोबर दुसरी अट आहे ई-केवायसी असणे. शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांना बिलकुल चिंता करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहेत. परंतु ज्या शेतकऱ्याची ई-केवायसी नाही अशा शेतकऱ्यांनी चिंता करायचा विषय जास्त वाढलेला आहे, कारण की तुम्हाला पैसे जमा होणार नाहीत. तर शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील 4,000 रुपये एवढ्या रकमेचा लाभ होईल. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने या अटी व नियमाचं लागू केले आहेत. या अटी व नियमाचं जो शेतकरी पालन करेन अशा शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता या 2 हप्ते मिळणार आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.